श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज आहे मंगळवार आणि पहा, आज आपल्याला कुलदेवीची सेवा उपासना तर करायचीच आहे. त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी अजून एक उपाय करायचा आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपल्याला अशा एका ठिकाणी दहीभात ठेवायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरावर काही पितृदोष असेल तर तो अगदी कमी होऊन जाईल आणि आपल्या 50 पिढ्या ज्या आहेत तर त्यामध्ये कशाचीही कमी पडणार नाही आणि 50 पिढ्या आपल्याला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होऊन जाईल. इतका हा प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर बघा, जर आपल्या घरावरती पितृदोष असेल तर आपली कोणत्याच बाबतीमध्ये प्रगती होत नाही. आपल्याला खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागते. तर बघा, आपल्या नोकरीच्या काही संदर्भात समस्या असतात, तर त्यामध्ये आपल्याला जर आपण नोकरी प्राप्त करण्यासाठी गेलो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला यश प्राप्त होत नाही. त्याचबरोबर व्यवसाय जर आपला असेल तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा आपली प्रगती होत नाही, म्हणजेच आपली कोणत्याच बाबतीमध्ये प्रगती होत नाही. पितृदोष हा थोडा असेल तर तो कधी प्रखर बनतो हे सुद्धा आपल्याला जाणवत नाही. आणि नंतर पहा, या पितृदोषातून मुक्ती करण्यासाठी आपण भरपूर साऱ्या पूजा अर्चा करत असतो आणि ह्या पूजा अर्चा करायला भरपूर सारा खर्च बी होत असतो. त्यामुळे पहा, आपल्या घरावरती असा काही पितृदोष असेल किंवा छोटा मोठा पितृदोष असेल तर तो नष्ट होण्यासाठी आपल्याला असे काही तिथी असतात ना, यांना काही छोटे छोटे उपाय हे करायचे असतात. तर पहा, पितरांच्या काही तिथी असतात, पितरांचे काही दिवस असतात, तर त्या दिवसांना जर आपण त्यांचं काही स्मरण केलं नाही किंवा मग त्यांना काही गोष्टी आपण जर दिल्या नाही तर मग आपल्याला त्यांचा तळतळाट लागत असतो आणि आपल्या मागे पितृदोष लागत असतो. पण पितृदोषातून जर सुटका करण्यासाठी काही उपाय केले नाही, तो दोष दूर करण्यासाठी काही प्रयत्न केले नाही तर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी होतात. म्हणजे मुलांच्या अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही किंवा मग मोठे मुलं असतील तर त्यांची लग्न जमत नाही आणि लग्न जरी झालं तरी पण मग संतती प्राप्त होण्यासाठी सुद्धा खूप सारे म्हणजे त्यांना खूप साऱ्या अडचणी येतात. तर या सर्व गोष्टी मुलांच्या बाबतीत नक्की घडतात. असं हे त्याच वेळेस होतं ज्या वेळेस आपल्या घराला काही पितृदोष असेल, आपल्या अवतीभोवती पितृदोष असेल तर ह्या सर्व गोष्टी घडतात. मुलं मोठी असतील तर नोकरी लागणार नाही किंवा मग भरपूर मोठी डिग्री प्राप्त केली आहे परंतु ते घरीच बसलेले आहेत. अशा बऱ्याच समस्या ह्या पितृदोषामुळे निर्माण होतात. त्यामुळेच बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहीभाताचा अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. त्यामुळे तो उपाय कसा करायचा आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहावा. मंगळवार हा दिवस हा आपल्या कुलदेवीला समर्पित असतो. त्याचबरोबर पहा, या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी सुद्धा काही उपाय करायचे आहेत. तोच उपाय आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आता बघा, हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर पहा, आपल्याला एक मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. जेवढा आपल्याला उपायासाठी तांदूळ लागणार आहे तेवढाच घ्यायचा आहे आणि तो तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला शिजवायचा आहे आणि शिजवत असताना त्यामध्ये आपल्याला बिलकुलही मीठ घालायचं नाही. तर बघा, हा भात शिजवताना अळणी भात शिजवायचा आहे, त्यामध्ये मीठ आपल्याला घालायचं नाही. त्याचबरोबर बघा, हा भात शिजून झाल्याच्या नंतर त्या आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे, थंड होऊन द्यायचा आहे. तर बघा, हा जो भात आहे थंड झालेला त्यावरती आपल्याला 2 चम्मच दही टाकायचं आहे आणि दही टाकून झाल्याच्या नंतर त्यावरती आपल्याला काळे तीळ देखील चिमूटभर टाकायचे. तर बघा, दही भात हा आपल्या पितरांसाठी समर्पित असतो आणि काळे तीळ देखील हे आपल्या पितरांसाठी समर्पित असतात. त्यामुळे पहा, आपण शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकतो आणि मंगळवारी सुद्धा करू शकतो. तर आज आपल्याला आपल्या पितरांसाठी संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना बघा, तुम्ही 4 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. तर जास्त वेळसुद्धा नका करू. तर हा उपाय करताना आपण जी दही भाताची प्लेट तयार केलेली आहे तर ती आपला जो घराचा मध्यभाग आहे, तर आपल्या घराचा मध्यभाग कोणता आहे त्यानुसार आपल्याला हा दही भात जो आहे
आता बघा, ही मध्यभागी प्लेट ठेवल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या शेजारी बसायचं आहे. आसन टाकायचं आहे आणि आपलं तोंड दक्षिणेकडे होईल अशा पद्धतीने बसायचं आहे. आणि बसल्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्या तांब्याने पाणी आपल्या हातात घेऊन आपल्याला ते 3 वेळा त्या प्लेट भोवती फिरवायचं आहे आणि नैवेद्य समर्पयामी नैवेद्य समर्पयामी असं आपल्याला म्हणायचं आहे. हे पाणी फिरवल्यानंतर बघा, आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. पितरांचं स्मरण करताना जर तुम्हाला त्यांची नावं माहिती असतील तर ती नावं घेऊन सुद्धा तुम्ही स्मरण करू शकता. जर नावं तुम्हाला माहीत नाहीत तर मग ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता बघा, हे झाल्याच्या नंतर आपल्याला जे काही मंत्र सांगितलेला आहे ओम पितृदेवाय नमः हा 11 वेळा म्हणायचा आणि त्यानंतर आपल्याला ही प्लेट उचलायची आहे आणि आपण जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर आपल्या गॅलरीमध्ये नेऊन ठेवायची आहे किंवा टेरेसवरती ठेवायची आहे. जर आपण खालीच म्हणजे तुमचं घर खालीच आहे तर मग तुम्ही ही प्लेट घेऊन घराच्या बाहेरसुद्धा जाऊ शकता. तर बघा, हा जो भात जो आहे तर तो आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे ज्यामुळे तिथे कावळा येईल किंवा मग पशुपक्षी येतील, ते खाऊन जातील अशा ठिकाणी ही प्लेट आपल्याला ठेवायची आहे. आता बघा, तुमच्या पितरांचं स्मरण करतच तुम्हाला ही प्लेट तिथे ठेवायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या पितरांना दक्षिणेकडे तोंड करून नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या अवतीभोवती ज्या समस्या आहेत तर त्या समस्या दूर होऊ द्या अशी प्रार्थना पितरांना करायची आहे आणि आपल्याला क्षमा याचना मागायची आहे. माझ्याकडून तुमचं स्मरण झालं नाही, मला याबद्दल मला क्षमा करावी आणि त्यांची माफी मागायची आहे. तर बघा, जो काही आपण भात वगैरे ठेवलेला आहे तो जर पशुपक्ष्यांनी खाल्ला तर आपल्या जीवनातील जे काही संकट अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होऊन जातील. आपल्याला लागलेला जो प्रखर पितृदोष आहे तो सुद्धा नष्ट होऊन जातील आणि आपल्या पितरांचे आपल्यावरती आशीर्वाद राहतील. बघा, आपले वर्षभर जे पित्र आहेत तर ते भुकेलेले असतात, तर त्यांना कशा पद्धतीने त्यांची तृप्ती, त्यांचं जे काही भुकेलेलं मन आहे ते भागवण्यासाठी, त्यांची भूक भागवण्यासाठी आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे ते आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या मागचा जो पितृदोष आहे तो नष्ट होऊन जाईल. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा दहीभाताचा उपाय करायचा आहे. जर तुमचा दहीभात तसा शिल्लक राहिला तर मग तो तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकून देऊ शकता किंवा मग एक निर्माल्यामध्ये टाकून दिला तरी चालेल. तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी, आज रात्री करायचा. तर चला, इथेच करते व्हिडिओचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.